तर ज्याला जे शक्य आहे त्या त्या पद्धतीनं ह्या उपासना कराव्या. भगवान शिवशंकरांना प्रिय काय आहेत तर बेल प्रिय आहे, पांढरी फुलं प्रिय आहे. हे शिवशंकरांना अर्पण न करावं. धोत्र्याचं फुलाला सुद्धा महत्त्व आहे. आपल्याकडं या दिवसांमध्ये आंब्याला मोहर असतात, तर आंब्याचा मोहर, आंब्याची पानं यांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. अनेक प्रकारच्या श्रद्धा आहेत, पूजेचे मंत्र आहेत. सगळ्यांनाच मंत्र माहिती असतात असंही नाही. ज्यांना मंत्र माहीत नाही त्यांनी ओम नमः शिवायचा जप करत सुद्धा शिवशंकरांचं आराधना करता येऊ शकते. आणि या दिवसाच्या उपवासाची सांगता करताना अन्नदानालाही खूप महत्त्व आहे. अन्नदान कुणाला करावं? ज्याला भूक आहे त्याला अन्नदान करावं. ज्याला अन्नाची गरज आहे त्याला अन्न द्यावं. ज्याला वस्त्राची गरज आहे त्याला वस्त्र द्यावं. ज्याला निवाऱ्याची गरज आहे, त्याला अंथरूण पांघरुणाची गरज आहे, त्याला अंथरूण पांघरून द्यावं. ज्याला ज्याची गरज आहे ती वस्तू देणं त्याला दान म्हणावं. आणि अशा प्रकारचं दान हे सत्पात्रे असतं आणि त्याचं पुण्यफल आपल्याला मिळत असतं. अशा प्रकारे महाशिवरात्रीचं हे महत्त्व आहे. महाशिवरात्रीचं व्रत, उपासना अशा पद्धतीनं करावी. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगटी झाळे कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझवीन शंभो मज पूर्ण. तर या शिवस्तुतीमध्ये भगवान शिवशंकरांना आपण त्यांच्या स्तुतीने प्रसन्न करून घेत असतो. धन्यवाद.